बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता 58 लाखांच्या कथित CSR निधीवरून नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोपांवर धनंजय देशमुख यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी ग्रामपंचायत आवारात सर्व गावकऱ्यांसमोर या निधीबाबत खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अवाधा कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करत या निधीबाबतचं सत्य समोर यावं असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान निवडणुकीत विजयी झाल्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी अश्विनीताई देशमुख यांची भेट घेऊन दिवंगत संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याचं मुख्य कारण असं आहे की माझ्या भावाची हत्या झाल्यानंतर सलग 16 महिने 26 फेब्रुवारीपर्यंत जिथं मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला त्या दिवसापर्यंत आणि आजपर्यंत जो वेळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, रस्त्यावरच्या लढाईत किंवा या दुःखात माझा म्हणजे कुटुंबाचा आणि आमच्या सगळ्यांचा जो वेळ गेला, त्या वेळामुळे जे रोजचं गावकऱ्यांसोबतची माझी देवाणघेवाण होती, गावकऱ्यांसोबतचा जो सलोखा होता तो सलोखा कायम आहे. परंतु त्याला मला वेळ देता आला नाही जसा द्यायचा तसा प्रॉपर, म्हणून या गोष्टीला मला सामोरे जावं लागतं. तर तो जो झालेला पराभव आहे तो मला मान्य आहे. आता नेमकं पुढं सामाजिक कार्य कशा पद्धतीने चालणार आहे आणि संतोष अण्णांचा वारसा देखील कशा पद्धतीने चालेल? नवनिर्वाचित सरपंच आहेत, त्यांना कशा पद्धतीने 2011 पासून ते आत्तापर्यंत जे मतदान रूपी आशीर्वाद या गावाने एक गावचा भातसा म्हणून, पाहुणा म्हणून जो दिलेला आहे तो लाख मोलाचा आहे. कारण का मतदान प्रक्रिया ही वारंवार 5 वर्षांनी येते, परंतु आशीर्वाद कायम ठेवणं, पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं हे आमच्या दोघांच्याही नशिबी होतं. दुर्दैवाने अण्णा आज इथं नाही आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये जो अण्णांचा सगळ्या गावकऱ्यांना घेऊन सोबत जो सामाजिक वारसा आहे, ज्या अडीअडचणी आहेत ते मला जितकं जास्तीच्या जास्त प्रमाणात सोडवणं होतील तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि हा जो पराभव झालेला आहे तो मला मान्य आहे. आणि याच्यानंतर गावाची एक चांगली ओळख जशी अण्णाने केली होती तशीच या गावाची ओळख व्हावी आणि चांगले शाश्वत कामं व्हावे अशी मी अपेक्षा करतो आणि विजयी उमेदवाराला शुभेच्छा देतो. आता गावात जे न्यायालयीन लढाई आहे आणि संतोष अण्णांचा लढाई आहे, त्याच्यावरती काही परिणाम होईल का आणि गाव नेमकं त्या लढाईमध्ये कसं होतं? नाही, 1% त्या लढाईमध्ये, न्यायालयीन लढाईमध्ये गावाचं काही चुकीचं होणार नाही. सगळे सोबत आहेत. त्या न्यायाच्या लढाईमध्ये ही राजकीय लढाई होती. काल 5 वाजता 5:30 वाजता संपली. आज निकाल लागला. एक जण विजय झाला, एक जण पराभव झाला. तो राजकीय विरोध किंवा राजकीय काही देवाणघेवाण झालेली आरोप प्रत्यारोप ते संपले. न्यायाच्या लढ्यामध्ये सगळं गाव माझ्यासोबत आहे आणि मी गावासोबत.